प्राथमिक कार असते जी जनरली टोयोटा लँड क्रुझर किंवा रेंज रोवर असते। बुलेट प्रूफ असते ही कार, ज्यामध्ये कोणतीही बंदुकीची गोळी प्रवेश करू शकत नाही। या कारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी असतात, जे प्रवास करतात कारमधून। मग असते डिकॉय कार, लँड क्रुझर किंवा रेंज रोवरच असते ही सुद्धा बुलेट प्रूफ असते। 2-3 गाड्या कायमच एकत्र ठेवल्या जातात, जेणेकरून पंतप्रधान नेमके कोणत्या कारमध्ये आहेत ते कळू नये। स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे ही, बहुतांश देशांमध्ये वापरली जाते। मग काही सुरक्षा वाहनं असतात, ज्याच्यामध्ये साधारण टोयोटा फॉर्च्युनर किंवा रेंज रोवर या पद्धतीच्या गाड्या असतात। या गाड्यांमधनं एसपीजीचे सुरक्षा रक्षक प्रवास करतात। रायफल, स्नायपर्स, स्फोटकं याचा मोठा साठा या गाड्यांमध्ये असतो। मग एक असतं जॅमर वाहन। भोवतालच्या सर्व इलेक्ट्रॉनिक लहरी जॅम करण्याची क्षमता या जॅमर वाहनामध्ये असते, जेणेकरून ही वाहनं नेमकी कुठून कुठे प्रवास करतात हे कळू नये। जॅमर वाहन रिमोट कंट्रोलनं नियंत्रित बॉम्ब निकामी करू शकतं। रुग्णवाहिका आहे, हल्ला झाला किंवा एखाद्या वेळेस प्रकृती बिघडली पंतप्रधानांची, तर तातडीनं त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी रुग्णवाहिका ताफ्यात असते। मर्सिडीजची एक विशेष रुग्णवाहिका असते, ज्यामध्ये कायमच तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका हजर असतात।